हांव स्मिता, माझ्या चॅनलार तुमचो खूप खूप येवकार। आज हांव भरलेली वांयगी करता। साहित्य पळयात, सुकी कोथिंबीर, आमटाण, सुकी मिरची, 1 चमचो हळद, वांयगी धुवन बरी चिरून घेतल्या, अशी कापून घेतल्या, कांदो बारीक चिरून घेतला, भिकणां आणि सय। आता हांव पयली भिकणां भाजून घेता। काल तापत दवरले हांवें, बरी तापले आता तातूंत हांव भिकणां घालता। अर्दी वाटी भिकणां, भिकणां बरी भाजून जाल्ली आसा। आता हांव ती गॅस बंद करता। आता हांव ही सय, मिरसांग, हळद, कोथमीर आणि आमटाण वाटून घेता। हे आता हांवें वाटून बारीक वाटून घेतला। तेतून आता भाजलेली भिकणां घालता आणि मातशी मोठीशी काडटा वाटून। वा हांवें बारीक कांदो चिरून घेतलेलो, तेतून आता हांव हे वाटण घालता। आता हातून हांव 1 चमचो मीठ आणि मातशें घालता। ते बरे कालवून घेता, सगळे मिक्स करून घेता। मिक्स करून 5 मिनटां दवरता, कारण मीठ सगळ्याक लागपाक जाय न्ही म्हणून। आता 5 मिनटां जाल्ली आसा कालोवन। आता हांव ती वांयगी भरून घेता। आता वांयगी भरून घेता, बरी अशी घच्च भरपाक जाय। आता हांवें सगळी वांयगी अशी भरून घेतल्या। हांवें तेल तापत दवरलां, तातूंत 6 चमचे तेल घातलां आणि आता तातूंत कांदो घालता। आता हो कांदो हांव बरो तळसून घेता, मातसो तामूस जावपाक जाय। तो कांदो बरो तामूस जावन आयिल्लो आसा। आता तातूंत हांव वांयगी घालता। आता हांवें सगळी हातूंत वांयगी घातल्या। ही ग्रेव्ही उरल्या ती घालून घेता। मातशें हळू घालून घेता। ते वाटणातले आता उदक घालून घेता। आता हातून हांव 1 चमचो गोड घालता। मीठ घालता, कारण पयलीं घातला न्ही म्हणून। चाळून घेता। आता जायत आयिल्ली आसा आमची वांयगी। आता हांव हातून हरवी कोथिंबीर घालता, बारीक चिरलेली। आता हांव चाळून घेता। आमची भरली वांयगी तयार आसा।